माझं नाव उदय कुलकर्णी, मी फॉरेस्ट हाऊसमध्ये राहतो. आम्ही फॉरेस्ट हाऊसमध्ये 2012पासून राहतो आहे. मी आमच्या तक्रारीबद्दल आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही PMRDकडे खूप वर्षापासून फॉलोअप ठेवायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामधून काही निष्पन्न झालेलं नाही अजून. आत्ता रिसेंटली 21 जानेवारीला ऑनरेबल मेट्रोपॉलिटन कमिशनर डॉक्टर मसे यांनी डिटेल हिअरिंग घेतलं. त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या प्रकारचे पुरावे जे डेव्हलपरनी केलेल्या अनियमित इल्लिगल गोष्टींचे आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी टाउनशिपची परवानगी चुकीचे कंप्लायन्स रिपोर्ट्स वापरून चुकीची माहिती देऊन गव्हर्नमेंटकडनं मिळवलेली आहे, याचे सगळे पुरावे आणि ती टाउनशिप डेव्हलप करतानासुद्धा त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी या सगळ्या आम्ही त्या पुराव्यानिशी मेट्रोपॉलिटन कमिशनरला सादर केल्या आहेत. कमिशनरनी ते सगळं बघून आमच्या इथे इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता कमिटी नेमली असं आम्हाला सांगितलं आहे. आता आम्ही त्याची वाट बघतो आहे, कारण आता 15 दिवस झाले परंतु अजूनही कोणी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे. कमिशनरनी इन्व्हेस्टिगेशन करून आम्ही केलेली माहिती बरोबर आहे असं बघितलं तर त्यांच्याच नियमाप्रमाणे आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे त्यांना परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेडला दिलेली परवानगी मागे घ्यायला लागेल आणि फॉरेस्टल टाउनशिपमधलं काम थांबवायला लागेल. हे मी म्हणतो म्हणून नाही आहे, हा त्या परवानगीमध्ये दिलेल्या अटीचा उल्लेख आहे. तिथे क्लिअरली असं म्हटलेलं आहे की जर कुठल्या प्रकारची चुकीची दिशाभूल करणारी माहिती डेव्हलपरनी दिली आणि परवानगी घेतली तर ती परवानगी कॅन्सल होऊ शकते, होणार. आता हे PMRD आणि ह्याचा अधिकार PMRD कमिशनरलाच आहे. याच्याकरता आम्हाला कोर्टात जायची गरज नाही. अंडर MRTP ॲक्ट द वन हू गिव्स द परमिशन कॅन रिसीव्ह द परमिशन.